या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। तिरुमला येथील बालाजी यांच्या पत्नी या पद्मशाली समाजाच्या कन्या दरवर्षी तिरुपती येथील तिरुचापूर येथील अम्मा पद्मावती यांच्या देवी मंदिरामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्त सप्ताहभर पद्मावती ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। या ब्रह्मोत्सव कार्यक्रमामध्ये देशभरातील पद्मशाली बांधवांना स्वतंत्रपणे देवीला साडी अर्पण करण्यासाठी वेळ दिला जातो। यंदाच्या वर्षीही सोलापुरातील पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्था या संस्थेला शुक्रवारी साडी चोळी अर्पण करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे। यामध्ये सहभागी होण्यासाठी सोलापुरातील अनेक पद्मशाली समाज बांधव जोडपी उपस्थित झाले। या कार्यक्रमात सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांच्या पद्मावती देवीला साडी अर्पण करण्यात येणार आहे। या साडीचं शनिवारी सायंकाळी 6 वाजता अशोक चौक परिसरातील लोटस सभागृहामध्ये सामूहिक महाकुंकुमार्चन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात पद्मशाली समाजाच्या वतीनं 500हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला। यावेळी संकल्प पूजा पद्मशाली पद्मावती देवी ब्रह्मोत्सव समितीचे सोलापूर अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी सपत्नीक केली, तर कुंकुमार्चनाचा समारोप कार्यक्रम डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला। मानसिक आर्थिक संपादिंచిన पैसा धनमो धान्यमो ऐश्वर्य कार्यालय लोपला स्व आत्मविद्या प्राप्त विशेष संकल्प पोचवू कुंकुमार्चना लक्ष्मी रमण गोविंदा। या कार्यक्रमाचे मुख्य पौरोहित्य अखिल भारतीय हिंदू बहुभाषिक ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांनी केलं, तर या कार्यक्रमाचं पौरोहित्य व्यंकटेश जिल्हा पंतुलू यांनी केलं। यावेळी नागराज रासकोंडा, श्रीनिवास जिल्हा, देवीदास यंगलदास, श्रीनिवास बोगा, महादेव तुम्मा पंतुलू यांनी देखील पौरोहित्य केलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक माजी महापौर जनार्दन कारंपुरी, सचिव व्यंकटेश पडाल, सहसचिव गोपीकृष्णा वड्डेपल्ली, खजिनदार नागेश सरगम, पुरुषोत्तम पोबत्ती यांसह अनेक पदाधिकारी आणि समाज बांधवांनी परिश्रम घेतले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।